पक्षींचा आवाज भारी येतोय. हे पण वरती लोक दिसत आहे एवढे वरती. हिवानीगड इकडं तो चितखडा म्हणतात तो समोरच का मग इकडं तिकडच्या बाजूला आहे का? हो ती काही मंडळी दिसते ना. हा लोक चढताय ना खालून. असं का? हा 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 ते तळ्यापासूनच पुढं आहे बा. ते पाणी पिलं तेव्हा बरं वाटलं मला. मी तेव्हा बरं वाटलं म्हटलं पुरं पाणी येऊन गेलं तर ना शरीरात. घाम फुटून फुटून सगळं पाणी निघून गेलं. जास्त पाऊस पडला तर थोडे अवकाश होत असतील ना. इकडे पाऊस राहत आहे इकडे ते डोंगराला मोठे धुकं जातच नाही. नाही धुकं बी भरपूर राहत असेल ना. 4 महिने धुकं म्हणजे दिसतीच नाही ना बिल्डिंग ना. हा 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 एवढं ते डायरेक्ट काढा पासून तो कच इथून एवढा मोकाच होत नाही. ये फॉरेस्ट वाले गवत वगैरे कापू देता का तुम्हाला? काय ढोरं चालू देता की ते दुष्काळ पडला आणि तेव्हा ते कुरण डोंगराचं कुरण कापता ना मग ते. आता ते माग काय मालकी आहेत ना गावातले ते डोंगराला ते पहिले ते बंद करून द्यायचे सगळे वाटणं एका ठिकाणी असं कपाडा. एक वर्षी दुष्काळ पडला होता ना सरकारकडनं चारा आणला होता डोंगराच खात होते ढोर आमचे. वास करत ते इकडे ते काय करतात नाही का ते इकडे बी काय काय ठिकाणी पठार राखेल मध्ये हा हा फॉरेस्ट वाले कापायला